सरांनी म्हणजे जसं बाहेरून आलेला एखादा व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन एक्झिस्ट होणे हीच गोष्ट खूप मोठी असते. सरांनी म्हणजे झिरोपासून सुरू केले. म्हणजे 1-2 विद्यार्थ्यापासून त्यांनी कॅरियर झोन हा सुरू केला. आज 48 स्टुडंट MBBS. त्यांचं फिजिक्स खूप छान आहे. विद्यार्थी आज मोबाईलकडे जास्त डायव्हर्ट होतात आणि सरांनी कॅरियर झोनमध्ये विद्यार्थ्यांना तेच सांगितलं, तुम जितना मोबाईल से दूर रहोगे तो उतना सक्सेस तुम्हारे पास आहे. पेपर एवढा कठीण आला होता यावेळेस, तर तो सगळ्यांनाच टफ राहिला. त्याच्यामुळे त्याची रँकिंग चांगली आली. त्याच्यासाठी सरांनी खूप सेंटरवर पेपर घेतले. जसं कॅरियर झोनमध्ये आपण पेपर देतो बा, तसंच पेपर या सेंटरवर द्यायच्या. या गोष्टीचा त्यांना फायदा मिळतो. सर जे सांगायचे की जवळपास 13-14 तास तर अभ्यास करावाच लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. माय सेल्फ विलास पगाजी गहाणे, ज्युनियर लेक्चरर इन विमलताई कॉलेज गोंदिया. तू पण आपलं इंट्रोड्यूस. माझे नाव वैशाली गहाणे आहे. विलासजी गहाणे यांची मिसेस सुधांशूची मम्मी. त्याचा आता GMC अकोल्याला लागलेला आहे. MBBSला सिलेक्शन 5 ते 27 मार्क्स होते त्याला आणि OBC याच्यातून त्याला सिलेक्शन. त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. डिस्टर्ब झाला होता थोडा कोरोनामुळे. 1 वर्ष ऑनलाईन केला नाही बरोबर. मग दुसऱ्या वर्षी त्याचा बेस नव्हता बनला तर थोडे कमी पडले. मग त्यांनी रिपीट केलं एकदा. आणि करिअर झोनमध्ये झा सरांनी जो बेस दिला त्या बेसमुळे तो सगळा अचीव करत गेला आणि त्यांना आज सक्सेस मिळवलं. धन्यवाद. नाही, खूप छान वाटतं. कसं आहे, नीटच्या प्रिपरेशनची जी सुरुवात झाली ती सुरुवात कोरोनामध्ये झाल्यामुळे खूप स्ट्रगलफुल झाली. म्हणजे ऑनलाईन होतं ते. त्याच्यामुळे ऑनलाईन स्टडीमध्ये विद्यार्थ्यांनी जो फोकस करायला पाहिजे तो फोकस झाला नाही. तो 1 वर्ष असाच वेस्ट गेला. आणि नागपूरला कोचिंग लावल्यामुळे कोरोनामध्ये कम्प्लिटली बंद राहिला तो 1 वर्ष. दुसरी गोष्ट अशी झाली की जेव्हा मुलाला आम्ही नागपूरला पाठवलं तर नागपूरमध्ये बरेचशा अडचणी निर्माण झाल्या. जेवणाची अडचण असेल, त्याच्या तब्येतीची अडचण असेल. त्याच्यामुळे त्यावर्षी त्याला खूप कमी स्कोअर मिळाला. म्हणजे स्कोअर करू शकला नाही तो. आणि आमच्या असं लक्षात आलं की जसं बाहेर पाठवलं आपण तर जी काळजी आपण घरी घेऊ शकतो ती बाहेर होऊ शकत नाही. त्यामुळे मग डिसिजन घेतला. आणि कॅरियर झोनविषयी मला आधी माहीत होतं, परंतु नातेवाईकांमुळे मी त्याला फर्स्ट चान्स नागपूरला दिला, चांगली अकॅडमी म्हणून. परंतु मग ते लक्षात आलं की बाहेर राहून मुलगा क्रॅक करू शकत नाही. त्याच्यामुळे पहिला वर्ष आपण कॅरियर झोनला दिलं. त्याच्यामध्येही त्याची इम्प्रूव्हमेंट झाला. पहिल्या वर्षी इम्प्रूव्हमेंट झाला, त्यांनी स्कोअर चांगला केला, परंतु क्वालिफाय नाही झाला. क्वालिफाय न झाल्यामुळे मुलानं स्वतःच म्हटलं की मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मला प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन करायचं नाही आहे. मला एकदा एक चान्स द्या, मी पुन्हा रिपीट करतो. आणि त्याच्यामुळे मग त्याच्या ज्या त्याच्या इच्छेला महत्त्व देऊन आम्ही पुन्हा रिपीटचा निर्णय घेतला. आणि रिपीटमध्ये त्यांनी अभ्यास केला, परंतु विद्यार्थी आज मोबाईलकडे जास्त डायव्हर्ट होता. आणि सरांनी कॅरियर झोनमध्ये विद्यार्थ्यांना तेच सांगितलं, तुम जितना मोबाईल से दूर रहोगे तो उतना सक्सेस तुम्हारे पास आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि दुसऱ्या वर्षी त्याने तसा मोबाईलचा कमी वापर केला, म्हणूनच त्याला सक्सेस मिळवता आली. आणि त्याने जास्तीत जास्त स्टडीकडे लक्ष दिला. सगळ्या ज्या टेस्ट होत्या त्याच्यामध्ये रँक चांगली ठेवलं. म्हणजे रँकिंगच्या हिशोबात घेतलं तर त्याने 5 रँकच्या मधात त्याने स्कोअर करत राहिला तो. त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला. परंतु शेवटी एंड पॉईंटला पेपर एवढा कठीण आला होता यावेळेस की सगळे जे विद्यार्थी होते ज्यांना स्कोप होती 650च्या वर, 650-700पर्यंत जाण्याचे, ते सगळे 600च्या आतमध्ये थांबले. आणि त्यावेळेस जेव्हा तो पेपर देऊन आला त्याला वाटलं की आपलं यावेळेसही होत नाही, कारण की पेपर एवढा टफ होता तो सगळ्यांनाच टफ राहिला. त्याच्यामुळे त्याची रँकिंग चांगली आली आणि त्याला अकोला GMC हे कॉलेज मिळालं. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. त्याची मेहनत आहे,
त्याचप्रमाणे कॅरियर झोननी जे विशेष लक्ष दिले त्यांचेही आभार आहे. आणि इथला वातावरण जो आहे आणि घरचा जो वातावरण आहे, आईची जी मेहनत राहते मुलाप्रती, त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जेवण इम्पॉर्टंट असतं. घरचं जेवण आणि कोचिंग ह्या दोन्ही गोष्टीचं हेऊन त्याला यश प्राप्त झालं. त्याच्यामध्ये एक डिफरन्स मला खूप त्याच्यामध्ये जाणवून आला. पहिला डिफरन्स म्हणजे आपण जेव्हा मोठ्या क्लासमध्ये टाकतो तेव्हा मुलांवर इंडिव्हिज्युअल लक्ष दिलं जात नाही. कॅरियर झोनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मग एकदम हुशार असो, मीडियम असो किंवा लो असो, त्याच्यावर सारखंच लक्ष ठेवलं जातं आहे. त्याचप्रमाणे कॅरियर झोनमध्ये जो पॅटर्न राबवला जातो सेल्फ स्टडी, हा खूप छान आहे. कारण की सेल्फ स्टडीशिवाय घरी विद्यार्थ्याचा जो माइंड आहे तो विचलित होतो. कारण की एकटा अभ्यास करत राहतो त्याच्यामुळे माइंड विचलित होतो. आणि सेल्फ स्टडीमध्ये सगळ्या ग्रुपमध्ये जो अभ्यास होतो त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो. म्हणजे कॅरियर झोनचा जो आहे सेल्फ स्टडी करो, हा खूप चांगला त्याच्यामध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन जास्त होतं आहे. आणि बाकी ठिकाणी सेल्फ स्टडीला तेवढं महत्त्व दिलं जात नाही. बस कोचिंग केली जाते, तुम्ही आपल्या लेवलवर अभ्यास करा. त्याच्यामुळे मला तो एक पॉईंट खूप छान वाटला की कॅरियर झोनमध्ये सेल्फ स्टडीला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. नाही, ती खूप छान गोष्ट आहे. कारण की एक्झामचा प्रेशर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राहतो आणि सेंटरवर गेल्यावर त्यांचे जे हार्टबीट्स आहेत ते वाढतात. तर त्याची पूर्वतयारी म्हणजेच आपण ॲक्च्युअल एक्झाम देत आहोत, नीटची एक्झाम देत आहोत असं त्यांना फिलिंग येते. आणि त्याच्यामुळे त्याचा जो फायदा आहे तो फायनल एक्झाममध्ये झालेला आहे. कारण की विद्यार्थी घाबरले नाही. पेपर कठीणही आला असेल, काही आला असेल, परंतु सेंटर हे त्यांना कसं ओळखीचा असतो, ओळखीचा वाटतो. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो नर्वसपणा आहे तो येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सॉल्विंग करू शकतात. पेपर चांगल्या पद्धतीने त्यांना फॅमिलियर वाटतं. जसं कॅरियर झोनमध्ये आपण पेपर देतो बा, तसंच पेपर या सेंटरवर द्यायचा आहे. या गोष्टीचा त्यांना फायदा मिळतो. आणि त्याच्यासाठी सरांनी खूप सेंटरवर पेपर घेतले, तर त्यांच्यासाठी खूप मेहनत करावी लागली सरांना. तर तो खूप फायदेशीर इश्यू आहे त्याच्यामध्ये. कारण की विद्यार्थी त्या शाळेसोबत, त्या वातावरणासोबत समरस होतो आणि त्याला प्रॉब्लेम जात नाही फायनल एक्झामला. त्याला जसं तो क्लासमध्ये वगैरे जायचा त्यावेळी बरोबर वेळेवेळेवर त्याला नसतात हे ते, आणि इन्स्ट्रक्शन तू क्लासला जा वेळेवर, तिथे क्लास कर पूर्णपणे. त्याच्यानंतरही तिथे जाऊन तिथे बसून सेल्फ स्टडी कर आणि सरांनी जे सांगितलं ते फॉलो कर. आणि सरांनी जे सांगितलं ते फॉलो कर. आणि सर जे सांगायचे की जवळपास 13-14 तास तर अभ्यास करावाच लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि सरांचं पण तुमचं करिअर झोनचे जे सर आहेत, झा सर, त्यांचं पण म्हणणं असं होतं की मुलं घरी अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे सेल्फ स्टडी तिथे गेल्यानंतर कसे बाकी जे मुलं असतात त्यांच्यासोबत राहून म्हणजे थोडा कॉम्पिटिशनमध्ये मुलं करतात फ्लोमध्ये. घरी काही थोडा वेळ करतात, थोडा वेळ मोबाईलमध्ये बाकी गोष्टी, असं सगळं होत असते. आणि ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनमध्ये मुलं थोडा ॲक्टिव्ह असतात. ऑनलाईनमध्ये कसं केव्हाही केलं काही केलं तरी असं असते. आणि ऑफलाईनमध्ये स्ट्रिक्टली बाकी करत आहेत आपल्यालाही करायला हवं असं असते त्यांचं. आणि जसं मग आईचा एक वॉच असतोच, ओरडणं असतंच थोडं बहुत तर म्हणजे थोडंफार तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागते बाकी गोष्टीसाठी. आणि आमचा शुधांशू असा होता की तो कंटिन्यू 5-6 तास अभ्यास करू नव्हता शकत, त्याला ब्रेक पाहिजेच होता. मग त्याच्यानुसार, नाही तू एवढा वेळपर्यंत तू आता केला, टाईम वेस्ट केला, आता तू लाग पुन्हा, असं करून थोडासा वॉच ठेवून त्याला सगळ्या बाजूनी, म्हणजे जसं खाणे पिणे वेळेवर, झोपणे, उठणे आणि क्लास करणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता कसं आईच्याच वर डिपेंड असतात. पप्पा बाहेर असतात, आपण घरात असतो, त्याच्यामुळे त्याला सांगणे वेळेवेळेवर, किंवा तो कसा त्याच्या लक्षातून गेलं तर त्याला लक्षात आणून देणे, हे सगळं सुरू असते. सरांनी म्हणजे जसं बाहेरून आलेला एखादा व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन एक्झिस्ट होणे,
हीच गोष्ट खूप मोठी असते. त्याच्यासाठी खूप मोठी मेहनत लागते. तर ती मेहनत सरांनी म्हणजे झिरोपासून सुरू केली. म्हणजे 1-2 विद्यार्थ्यापासून त्यांनी कॅरियर झोन हा सुरू केला. पहिल्यांदा कॅरियर झोन सुरू केला त्यांनी तेव्हा गोंदियामधले जे शिक्षक लोक आहे त्यांनी मोटिवेट केलं इनिशियली. त्याच्यामध्ये मी पण होतो स्टार्टिंगला. माझा मुलगा खूप छोटा होता. त्यांनी शिक्षक लोकांना आपल्याबद्दलची माहिती दिली. त्यांनी आपले व्ह्यूज सांगितले, ध्येय सांगितलं की मला गोंदियामध्ये येऊन काय करायचं आहे. त्यांनी त्याच्यासाठी एक कार्यक्रम पण अरेंज केला होता हॉटेलमध्ये आणि जेवढे गोंदियातले शिक्षक आहेत त्यांना त्या कार्यक्रमामार्फत त्यांनी उपदेश दिला होता. तर तो सपोर्ट त्यांना मिळाला. म्हणजे एज्युकेशन टू एज्युकेशन म्हणजे शिक्षक हाच विद्यार्थ्याला कोणत्या वेनं जायचं आहे याची गाईडलाईन देऊ शकतो. तर त्याच्यानंतर मग त्यांनी हळूहळू जे विद्यार्थ्यावर काम केलं, त्यांच्यावर मेहनत घेतली, विद्यार्थ्यांना घडवलं इथं ठेवून, म्हणजे गोंदियातल्या गोंदियात ठेवून अदर कोचिंगवरून येऊन विद्यार्थी मग रिपीट करून सामोर जातात, तो भाग वेगळा. पण फ्रेशरला त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये उतरवलं. त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचं फिजिक्स खूप छान आहे आणि त्याचसोबत त्यांनी बायोलॉजी आणि इतर सब्जेक्टना पण वेटेज देण्याचं विद्यार्थ्यांना जे सांगितलं त्याच्यामुळे अचिव्हमेंट आहे. मेन अचिव्हमेंट एका सब्जेक्टने होत नाही, कारण की तिन्ही सब्जेक्टला इक्वल जोपर्यंत तुम्ही वेटेज देणार नाही हे गोष्ट त्यांनी विद्यार्थ्यांना समजून दिली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा दरवर्षी आकडा वाढत वाढत आज 48 स्टुडंट MBBS असा आपला बोर्ड लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये सरांची मेहनत आहे, विद्यार्थ्यांची मेहनत आहे, पालकांचा सपोर्ट आहे आणि गोंदिया जिल्ह्याचं प्रेम आहे. जे मुलं जसं अभ्यास पाहून नर्वस होतात, खूप काही कठीण वाटते, कधी कुणाला बायो, कधी फिजिक्स, त्यांच्या मोटिवेशनमुळे ते मग अजून पुन्हा एका नवीन याच्यानी अभ्यासाला सुरुवात करायचे. तर ते मोटिवेशनल क्लासेस मधामधात सगळ्यांना कंपल्सरी करायला पाहिजे मुलांना, की तुम्ही या, म्हणजे तुमच्यासाठी कंपल्सन आहे. हे जात नाही मुलं कधी कधी. हा 1-2 गेला नाही मोटिवेशनलला, नंतर गेला कधी. पण मला असं वाटलं, मी पण गेली होती एकदा, की खरंच ते खूप छान मोटिवेट करतात आणि सगळ्यांकडे सारखं लक्ष देतात. सगळ्यांचा जो कोणी मागे पडला त्याच्याकडे थोडंसं अजून, म्हणजे त्यांनी ते जे ग्रुप बनवले असे बरोबर त्या 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 याच्यात, आणि त्यांना त्यांच्या लेवलमध्ये न्यायसाठी ते मेहनत घेतात. त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि मी याला नेहमी म्हणायची की तू सर जे बोलतात तेच फॉलो कर. ते सांगतात ते फॉलो केलं की बिलकुल सब कुछ संभव है. सरांचा तो नाराच आहे.